आवाज येतोय? हो येतोय मॅडम. नमस्कार. तर ह्या श्लोकांची म्हणजे महिषासुरमर्दिनी मधल्या दीर्घ ओळींच्या 23 अक्षरांच्या श्लोकांची तुम्हाला सवय होईपर्यंत आपण रिव्हिजन घेणार आहोत आणि नंतर आपण फक्त संथाच देऊ. म्हणजे 1-2 दिवस आपण मागचे श्लोकही घेऊ शकतो. दररोज कदाचित ते यासाठी घेणं होणार नाही की पुढचे श्लोक त्याच्या संथेला आपल्याला वेळ कमी पडेल. म्हणून आपण सुरुवातीचे काही दिवस 1-2 दिवस आपण मागचे श्लोक घेऊ शकतो. तोपर्यंत ह्या 23 अक्षरांच्या ओळीची तुम्हाला सवय देखील होते. तर आता मी एक पूर्ण ओळ म्हणणार आणि माझ्या मागे तुम्ही म्हणेल मागच्या श्लोकांसाठी आणि चौथ्या श्लोकापासून म्हणजे आज ज्या संथा द्यायचे ते 3 श्लोक हे कालच्या पद्धतीने होतील. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किल्मिष मोषिणी घोषरते धनुजनि रोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते आई जगदम्ब मदम्ब कदम्ब वन प्रियवासिनी हासरते शिखरी शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैट भगंजिनी कैट भभंजिनी रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनी
रम्यकपर्दिनि शैलसुते। आता नवीन श्लोक. ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडितशुंड गजाधिपते. ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडितशुंड गजाधिपते. रिपुगजगंड विदारणचंड पराक्रमशौंड मृगाधिपते. आता बघा, तुमच्या मनातली शंका अशी असेल की पहिल्या ओळीमध्ये शुंड आहे आणि दुसऱ्या ओळीत शौंड आहे. दुसऱ्या ओळीत सुद्धा शुंड येऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की गजाचा संदर्भ दुसऱ्या ओळीत सुद्धा आहे, परंतु शुंड हे नाम आहे आणि शौंड हे विशेषण आहे. तर विशेषण कशाचं आहे? तर त्या महिषासुराचं, त्या देवीचं, त्या पराक्रमी महिषासुरांनी ज्या गजाचा अवतार घेतलेला आहे त्याचं, हे सगळे विशेषण आहेत. म्हणून शौंड. शुंड म्हणलात तर ते गजाची सोंड असं सुद्धा होऊ शकेल. त्याच्यामुळं ह्या पाठभेदाला दोन्हीही विशेष हे नाहीये शुंड म्हणलं तरी. रिपु गजगंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते. निज भुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते. निज भुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनि शैलसुते. ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडितशुंड गजाधिपते. रिपुगजगंड
विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते रिपुगजगंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते बघा, तुटक तुटक म्हणताना हे सोपे वाटतात, पण आपण जेव्हा एका लयीत हे सगळं घेतो तेव्हा गडबड होते. म्हणून तोडून तोडून आधी म्हणून घ्या आणि नंतर एकत्र म्हणायला शिकू. निज भुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडित शुंड गजाधिपते ऐशतखंड विखंडितरुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपुगजगंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते रिपुगजगंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते निज भुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनि शैलसुते। आता एक पूर्ण ओळ सांगते. ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते निज भुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनि शैलसुते। आता मी एकटी म्हणणार, तुम्ही ऐकायचंय. ऐशत खंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शौंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ऐरण दुर्मद ऐरण दुर्मद शत्रुवधोदित शत्रुवधोदित दुर्धर निर्जर दुर्धर निर्जर शक्तिभृते ऐरण दुर्मद शत्रुवधोदित
दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुर विचार चतुर विचार धुरीण महाशिव धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते दूतकृत प्रमथाधिपते काही ठिकाणी प्रथमाधिपते सुद्धा असू शकतं. आपण जसं अथर्व शीर्षात बघितलं. दूतकृत प्रमथाधिपते चतुर विचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते दुरित दुरीह दुरित दुरीह दुराशय दुर्मति दुराशय दुर्मति दानवदूत दानवदूत कृतांतमते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतांतमते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुर विचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते आपण त वर आघात देतोय. दूतकृत प्रमथाधिपते असं नाही म्हणत आहे आपण. दूतकृत प्रमथाधिपते दुरित दुरीह
दुराशय दुर्मती दानवदूत कृतांतमते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनि शैलसुते अर्धे अर्धे ओळ घेऊ. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुर विचार धुरीण महाशिव चतुर विचार धुरीण महाशिव दूत कृत प्रमथाधिपते दूत कृत प्रमथाधिपते दुरित दुरीह दुराशय दुर्मति दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतांतमते दानवदूत कृतांतमते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनि शैलसुते आता एक पूर्ण ओळ माझ्या मागे म्हणायची आहे. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुर विचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते चतुर विचार धुरीण महाशिव
दूतकृत प्रमथाधिपते। दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतांतमते। दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतांतमते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। आता मी एकटी म्हणणार आहे, तुम्ही ऐकणार आहात. ऐरण दुर्मद शत्रुवधोदित दुर्धर निर्जर शक्तिभृते चतुर विचार धुरीण महाशिव दूतकृत प्रमथाधिपते। दुरित दुरीह दुराशय दुर्मति दानवदूत कृतांतमते। जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते। ऐ शरणागत ऐ शरणागत वैरिवधूवर वैरिवधूवर वीरवराभय वीरवराभय दायक रे। दायक रे। त्रिभुवन मस्तक त्रिभुवन मस्तक शूल विरोधी ते माझ्याकडच्या पाठातलं जे शूल आहे ते ऱ्हस्व झालेलं आहे, ते दीर्घ पाहिजे. त्या वृत्तामध्ये शूल हे दीर्घ बसत. त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरोधिकृतामल शिरोधिकृतामल शूल करे शूल करे। त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरोधिकृतामल शूल करे।
दुमि दुमितामर दुमि दुमितामर दुंदुभिनाद दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत 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 दिंनिकरे. बघा ते ड नाहीये ङ आहे. त्याचा उच्चार आपण दिंनिकरे असं करणार. दिक म्हणजे काय ते त्या दीवर अनुस्वार येतो ऍक्च्युअली, पण पुढे क आल्यामुळं पुढे नि आल्यामुळं त्याचा उच्चार कसा होतो बघा. दिंनिकरे. दिंनिकरे. दिक म्हणजे दिशा. दिक म्हणजे दिशा. त्याचा ङ झालाय. दिंनिकरे. दुमि दुमितामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत मुहुर्मुखरीकृत दिंनिकरे. दिंनिकरे. वाङ्मय मधलं ङ जे आहे ते आहे तिथे. दिंनिकरे. दुमि दुमितामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत दिंनिकरे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आई शरणागत आई शरणागत वैरिवधूवर वैरिवधूवर वीरवराभय दायक रे. त्रिभुवन मस्तक त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शूल विरोधी शिरोधिकृतामल शिरोधिकृतामल शूल करे.
दुमि दुमितामर दुमि दुमितामर दुंदुभिनाद दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे दिङ्निकरे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अर्धे अर्धे होऊ ऐ शरणागत वैरिवधूवर ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवराभयदायक रे वीरवराभयदायक रे त्रिभुवनमस्तकशूलविरोधि त्रिभुवनमस्तकशूलविरोधि शिरोधिकृतामलशूलकरे शिरोधिकृतामलशूलकरे दुमि दुमितामर दुंदुभिनाद दुमि दुमितामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे मुहुर्मुखरीकृत दिङ्निकरे जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते आता पूर्ण ओळ म्हणायची माझ्या मागे ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवराभयदायक रे
आई शरणागत वैरिवधूवर वीरवराभयदायक रे. त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरोधी कृतामल शूल करे. त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरोधी कृतामल शूल करे. दुमि दुमि तामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरी कृत दिंगनी करे. दुमि दुमि तामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरी कृत दिंगनी करे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते. आता मी एकटी म्हणणार. ऐ शरणागत वैरिवधूवर वीरवराभयदायक रे. त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरोधी कृतामल शूल करे. धुमि धुमि तामर दुंदुभिनाद मुहुर्मुखरी कृत दिंगनी करे. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दी शैलसुते. इथं आपण थांबणार आहोत. धन्यवाद मॅडम. चालेल. आजच्या सत्रातील आपल्याला काही शंका असतील तर आपण विचारू शकता. शंका विचारण्याची पद्धत आपल्याला चॅटबॉक्स मध्ये डी लिहायचं आहे. ज्यांना हे येत नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. फोनच्या मध्यभागी आपल्याला एक मेसेज सारखा चौकोनी आयताकृती बॉक्स दिसेल. त्यामध्ये गेल्यानंतर खाली आपण मेसेज टाईप करू शकता. आपल्याला तेथे डी लिहायचं आहे. डी किंवा शंका आपल्याला जे काही सोपं जाईल लिहायला ते लिहावं. हो. जागृती सावे. चौथ्या श्लोकामध्ये तिसरी ओळ जी आहे ना, निज भुज दंड निपातित, माझ्या पुस्तकामध्ये खंड आहे आणि आपण चंड विपातित मुंड भटाधिपते असं सांगत होतात. तर चंड खंड ते खोडून करायला हवं की खंड चालू शकेल? नाही नाही, खंड चालेल असं मला वाटत नाही. कारण ते चंड आणि मुंड हे दोन दानव होते. ते दानवांचं नाव आहे, त्याच्यामुळं म्हणजे पाठभेद असू शकतात पण नावांमध्ये असणार नाहीत. नावांमध्ये असणार नाही. बरोबर बरोबर. अच्छा, तर तिथे चंडच करते मी. ठीक आहे. काय माहितीये का की ह्या महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या बाबतीत मी असं खूप बघितलं की बासरकडे म्हटलं जाणारं महिषासुरमर्दिनी स्तोत्र वेगळं, तिकडे कोल्हापूरला तुळजापूरला म्हटलं जाणारं वेगळं वेगळं, म्हणजे पाठभेद आहे. पण आपण जे प्रमाण मानलंय
ते शंकराचार्यांनी जे केलेलं आहे, शंकराचार्यांचं जे एडिट केलेलं आहे असं म्हणू आपण, विद्यारण्य भारती स्वामीजींनी जे केलेलं आहे, तर ते आपण प्रमाण मानलेलं आहे. अजून शंका? हॅलो. धन्यवाद. हा, 6व्या श्लोकातली दुसरी ओळ त्रिभुवन का त्रिभवन? हा, दोन्ही चालतं. कसं आहे, तो धातू आहे भूभव, म्हणजे आपण म्हणतो सरस्वती भुवन प्रशाला, पण काही जण भवन सुद्धा म्हणतात. भवन म्हणजे घर, त्रिभुवन म्हणजे 3 जे भुवन आहेत, पृथ्वी आकाश पाताळ, तर हे त्रिभवन असं सुद्धा चालतं, पण भुवन हा जास्त प्रघात आहे, त्रिभुवन. आणि त्यात भवन आलंय ना, म्हणून विचारलं. हो, आलंय आलंय, बरोबर आहे. धन्यवाद. सुभाष वाघ. ही शंका होती, विचारली गेली. अर्चना सोमवंशी. प्रतिभा रेंगे. मला पुस्तक उपलब्ध नाहीये आणि ते स्क्रीनवर दिसायला थोडं अवघड चाललंय. हॅलो सर, सोमवंशी बोलते, म्यूट होतं माझं. जस्ट 1 मिनिट सोमवंशी मॅडम. प्रतिभाजी, आपल्याला प्रत्येक रात्री आजची कार्यशाळा झाल्यानंतर उद्याचे श्लोक पाठवले जातात ग्रुपवरती, तर आपण ते फोन मधून एका वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. ज्यांना फोन आणि गुगल मीट एकत्र वापरता येत नाही किंवा मग 2 फोन नाही आहेत आपल्याकडे, अशांसाठी आपण एक दिवस आधीच पाठवतो, जेणेकरून आपल्याला ते लिहून घेता येईल. तर आज मी तुम्हाला पाठवल्यानंतर तुम्ही ते आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावं, जेणेकरून तुम्हाला ती वही उद्या घेऊन बसता येईल सोबत. घेतली मी, आजची घेतली लिहून, कालची माझी पाठवा, कालची पाहिजेत मला. कालची पण ग्रुपवरती पाठवलेली आहे, तुम्ही वरती जाऊन पाहिलत ना, तर तुम्हाला श्लोक दिसतील कालचे. बरं. रेंगे मॅडम, तुम्हाला मी एक मजा सांगते त्याच्यासाठी, की हे जे तांत्रिक गोष्टी आहेत या बाबतीमध्ये आपली पिढी कमी पडणार आहे खरं तर. म्हणजे हे जे नवीन मुलं आहेत, वरद किंवा मनस्वी सारखे, तर घरामध्ये ह्यांच्यासारख्या मुलांचा सपोर्ट आपण घ्यायचा, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. खरं तर काय आहे की ज्या स्क्रीनवर आपण हे बोलतोय त्या स्क्रीनवर सुद्धा आपण ते बघू शकतो, पण आपल्याला हे सगळं जमेल असं नाहीये, म्हणजे सगळ्यांना जमेलच असं नाही. आपण आपल्या पद्धतीने करायचं किंवा दुसऱ्या फोन मध्ये हे टाकून द्यायचं. काय करायचं की आज तुम्हाला ते 3 श्लोक आले ना, तर दुसरा एखादा फोन असेल तर त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं आणि म्हणताना ते बघत राहायचं, असंही चालेल. प्राची जोशी. हा, बोला. नमस्कार मॅडम. माझ्याकडे 6व्या श्लोकातली 3री ओळ. माझ्याकडे दुमी दुमी तामर दुंदु बिनाद महो लिहिलंय तिथे पुढे. मुहूर जे म्हटलंय ते माझ्याकडे महो आहे, तर हे चालेल का? मुहुर मुखरी असं नाही, मुहुर मुखरी असंच पाहिजे. आणि त्याच ओळी शेवटचा दिग्नी करे तुम्ही जे म्हटलंय ते माझ्याकडे तिग्म करे आहे. नाही, त्याचं काय आहे की हे याचा अर्थ असा आहे, दिग्नी करे म्हणजे दिक म्हणजे दिशा. ओके. म्हणजे 10 दिशा दुमदुमीन जातात, या तिच्या नादाने 10 दिशा दुमदुमून जातात, असा त्याचा अर्थ येतो. त्याच्यामुळे त्याला पर्याय असणार नाहीये. बर, ठीक आहे, धन्यवाद. सोमवंशी मॅडमला काहीतरी विचारायचं. अर्चना सोमवंशी. हो, मला विचारायचं होतं की ह्या श्लोकाचा अर्थ मराठीत सांगितला जाईल का ऍट द एंड? तशी इच्छा असेल तर सांगता येईल, पण म्हणजे तो एक वेगळा भाग आहे. अर्थ सांगता येईल, पण तो एक वेगळा भाग आहे. शेवटच्या दिवशी आपल्याला ते करता येईल तसं, की तुम्हाला ज्याचा पाहिजे त्याचा अर्थ घेता येईल. ओके, थँक्यू. पण असं होऊ नये की अर्थाच्या भानगडीत आपण पडलो आणि संथा मागे पडेल. कारण कसं आहे की संस्कृत म्हणणं अवघड जातं, संस्कृत म्हणणं अवघड जातं, आता मराठी अर्थ समजून घेणं अवघड जातं. नाही, काही समजून जातात शब्दांचे अर्थ, काही नाही समजत. त्यामुळे बरोबर. मराठी अर्थ
मॅडम ही सांगतीलच, पण तो प्रत्येक पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. मॅडम जसं म्हणाले तसं संस्कृत म्हणणं उच्चारांसहित, शुद्ध उच्चारांसहित हे थोडंसं अवघड जातं. तर त्यासाठी आपली मुळात कार्यशाळा आहे. तर शेवटच्या दिवशी आपल्याला जर वेळ तसा परमिट करत असेल तर आपण याकडे जाऊया. पण त्याच्या आधी जर मॅडम तर्फे एखादा ट्रान्सलेशनचा मला पीडीएफ मिळाली तर मी प्रयत्न करून तुम्हाला पाठवेन. दॅट इज ग्रेट. ओके, थँक्यू. शुअर. माधुरी कुलकर्णी. एक मिनिट वरद, एक मिनिट. कोण बोलतंय? मी जागृती सावे. हा बोला. अर्थ तुम्ही प्लीज ग्रुपवरच पाठवा, आम्हाला सगळ्यांना मिळेल. हो हो, ग्रुपवरतीच पाठवा. धन्यवाद. चालेल. माधुरी कुलकर्णी. नमस्कार मॅडम आणि नमस्कार भरतजी. माझी शंका तीच होती की माझ्या पुस्तकामध्ये टिक होतं ते मला समजलं. धन्यवाद. चालेल. अजून एक गोष्ट मी सांगते की काय आहे की पाठभेद हा जसा एक प्रकार आहे तसा प्रिंट मिस्टेक हा सुद्धा प्रकार आहे. म्हणजे कोणत्या प्रकारची व्हर्जन आपण वापरतो याच्यावर सुद्धा खूप मॅटर करतं, फार अवलंबून असतं. म्हणून चांगल्या व्हर्जन वापरलेल्याच आवश्यक असतात. की पुष्कळ पुस्तकांमध्ये त्याची जाण नसल्यामुळं म्हणा किंवा अनेक त्या पब्लिशरला किंवा प्रिंटिंग वाल्यांना या गोष्टींचं काही जाण नसते, त्याच्यामुळं ते त्यांच्या पद्धतीने करतात. पण प्रिंट मिस्टेक सुद्धा ह्या असू शकतात. धन्यवाद मॅडम. श्रावणी बोराडे. मी काल क्लास जॉईन होऊ शकले नाही, तर मग काल असं शिकवलेलं कसं? अच्छा, तर त्याची पुनरावृत्ती केली ना आपण सुरुवातीला. हा, आणि तेवढ्यावरही तुझ्या काही शंका असतील तर तू वैयक्तिक व्हॉट्सअपवर टाकू शकते. ठीक आहे. आणि युट्यूब वरचं संपूर्ण सेशन आपण काल रात्रीचं ग्रुपवरती टाकलेलंच आहे, तर त्यातून शिकलात तरी काहीच हरकत नाही. चालेल. शेवटची शंका घेऊयात आपण वेळेअभावी. SK असं अकाउंट आहे, SK. SK अशा नावाने आपलं अकाउंट आहे. तुम्ही शंका विचारली आहे, डी लिहिलंय. तर ते नाव पूर्ण माहिती नाही, कदाचित त्यांना स्वतःलाच कल्पना नसेल की त्यांचं SK नावाने गुगल अकाउंट आहे. आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नसेल तर हरकत नाही. तुमची काही शंका विचारायची राहिली असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप वरती ती पाठवा. ती मॅडम पर्यंत पोहोचेल आणि त्याचं निरसन नक्कीच करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एक फक्त मी शेवटी सांगते की ज्यांना वृत्ताचं ज्ञान आहे त्यांच्यासाठी एकच सूचना म्हणण्यापेक्षा माहिती, की या वृत्तामध्ये 23 अक्षर गणवृत्त आहे. वृत्ताची जर कल्पना असेल तर ही माझी भाषा कळेल. हे अक्षर गणवृत्त आहे आणि याच्यामध्ये 23 अक्षर आहेत. तर याच्यातले पहिले 4 अक्षर लघु आहेत आणि नंतरचे 6 गण हे भ गण आहे. म्हणजे भानस म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. तर हे भ गण आहेत आणि नंतर शेवटचा एक गुरु येतो. तर तुम्हाला याच्यामध्ये जर रस असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा त्याचा विचार करू शकता. धन्यवाद. चालेल, आजचं सत्र आपण येथेच थांबवूया. उद्या भेटू पुन्हा नियोजित वेळेवरती. सर्वांना नमस्कार. नमस्कार.